मेहता का उल्टा चष्मा। हे बघा पांडे सर, मी माझ्या घरी सिक्रेट पार्टी करण्याची परवानगी दिली म्हणून मला सुद्धा तुम्ही अटक करा. इन्स्पेक्टर साहेब, चूक तर माझी पण आहे, मला पण अटक करा. नाही 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 इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही मला अटक करा. एक जबाबदार नागरिक असून सुद्धा मी ह्या कल्पनेला पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मला अटक करा. घेऊन जा ह्यांना. पांडेजी, मला पण घेऊन चला. मी पण माझ्या बायको आणि मुलाचं मन दुखावलंय, त्यांचा विश्वासघात केलाय. घेऊन जाय ना. आम्हाला सगळ्यांना घेऊन चला, फक्त बापूजींना सोडा. झालं सगळ्यांचं? हे बघा, ज्याने गुन्हा केलाय त्याला शिक्षा होणार. अरेस्ट बापूजी. नाही, अरे काही झालं तरी टप्पू सेना आजोबांना जेलमध्ये टाकू देणार नाही. कारण मला माहिती आहे की माझे आजोबा काही करू शकतील, पण दारूला अजिबात हात लावणार नाहीत, चुकून सुद्धा नाही. एकदम बरोबर बोललास तू टप्पू बेटा. बापूजी बापूजी पांडे बेटा, हळू. कोणालाही पकडायची गरज नाहीये. सगळे असे काय बघताय? मला कोणीही ओळखलं नाही. फक्त माझा मित्र, माझा नातू टप्पूने मला ओळखलं. ये बेटा. मी तर घाबरलोच होतो. तुम्ही सगळे आज विचार करताय ना की हे सगळं काय आहे. मग ऐका, तुम्हा लोकांच्या शार्टीवाल्या पार्टी बद्दल रोशन बेटीला कळलं होतं. रोशन तुला? ओय रोशन, तुला कसं काय कळलं? जेव्हा तू तुझ्या मित्रांबरोबर सिक्रेट पार्टी बद्दल बोलत होतास ना, तेव्हा मी सगळं बोलणं ऐकलं होतं. ओय, आम्ही सगळे मित्र मिळून आमची सिक्रेट शार्टीवाली पार्टी करणार आहोत. ओय, तसंही माझ्या रोशन डार्लिंगला कसं काय कळणार आहे? तसंही माझी डार्लिंग रोशन खूपच भोळी आहे. ती खाली सोसायटीमध्ये सगळ्यांसोबत पार्टी एन्जॉय करेल आणि आम्ही सगळे मित्र पोपूच्या घरी आमची खास शार्टीवाली पार्टी एन्जॉय करणार. मला नाही माहित. अरे उत्साही, बघितलंस किती जोरात बोलतोस तू फोनवर. पण रोशन तर आत गेली होती यार. आणि मग ही गोष्ट रोशन बेटीने महिला मंडळाला सांगितली आणि मग मला सांगितली. अच्छा, असं आहे तर. त्या सगळ्यांना शार्टीवाली पार्टी करायची आहे. असा धडा शिकवतो की स्वतःहून कान पकडून म्हणतील की आजपासून शार्टीवाली पार्टी कधीच करणार नाही. मी फक्त अभिनय करत होतो, मी प्यालो नव्हतो. ओ बापूजी, ओ बाटलीमध्ये जी दारू होती ती कुठे गेली मग? ती मी बाथरूम मध्ये ओतून टाकली होती. ओय बापूजी, ती पूर्ण 5,000ची बाटली होती. हे बरं झालं की तुझ्या पोटात नाही गेली. करेक्ट.